नमस्कार, आपलं धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। खानदेशातील कान्हूबाई मातेचे सकाळीपासून ते दुपारपर्यंत करण्यात आले पांझरा नदीवर विसर्जन। टी वाजली, कंपल्सी फुटली। जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुकीत लोकशाही पॅनलचा धुव्वा, सर्व उमेदवार झाले पराभूत। खानदेशातील कान्हूबाई मातेचा उत्सव धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जात असतो। श्रावण महिन्यात दुसऱ्या रविवारी संध्याकाळी कान्हूबाई मातेचे पूजन करून बसवले जाते। रात्रभर जागरण करून कान्हूबाईचे दर्शन घेत असतात। सकाळी 9 वाजेपासून कान्हूबाईचे वाजत गाजत पांझरा नदीवर विसर्जन केले जाते। कान्हूबाई मातेचे चौकात कान्हूबाई एकमेकांना भेट देऊन पुढे जात असतात। या सणाला सर्व भावंडकी एकत्र येऊन रोड संपवतात। कितीही मोठा व्यक्ती असला तरी या कार्यक्रमाला हजेरी लागते, असे खानदेशातील कान्हूबाई मातेचे वैशिष्ट्य आहे। विसर्जनाच्या वेळी डॉक्टर संजय पिंगळे, सौ नीता पिंगळे, सौ छाया पिंगळे, भारती पिंगळे, आशालता पिंगळे आदी सर्व कान्हूबाई मातेच्या विसर्जनासाठी हजर होते। कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनलचे संपूर्ण 15 उमेदवार निवडून आलेत। यात लोकशाही पॅनलचा पूर्णपणे धुव्वा उडाला। विकास पॅनलची शिट्टी जोरात वाजली आणि लोकशाही पॅनलचे कब्बशी जोरात फुटली। 15 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात होते। रविवारी 90% मतदान झाले। आज मतमोजणी कोतवाल हॉल या ठिकाणी ठेवण्यात आले होते। यावेळी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत विजयी पॅनलच्या उमेदवारासह आनंद साजरा केला। विकास पॅनलचे उमेदवार जितेंद्र गवळी, मधुकर चौधरी, प्रवीण देसले, चेतन कुमार पाटील, धनराज पाटील, महेंद्र पाटील, उज्ज्वल भामरे, कल्पेश माळी, हेमंत सूर्यवंशी, श्रीमती रुपाली पाटील, किरणमयी सोनवणे, ज्ञानेश्वर पेंढारकर, सारंग कुमार देवरे, साहेबराज चौरे हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या संस्थेचा निवडणूक निर्णय अधिकारी। धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी मतदान झालं आणि आज दिनांक 20 ऑगस्ट 2018 रोजी निवडणूक घेण्यात आली। एकूण 15 जागा यामध्ये निवडून द्यायच्या होत्या। त्या 15 जागांसाठी 31 उमेदवार हे रिंगणात होते। त्यात 2 पॅनल होते, एक विकास पॅनल आणि एक लोकशाही पॅनल, आणि एक उमेदवार हे अपक्ष होते। त्यामध्ये एकूण 15च्या 15 जागांसाठी विकास पॅनलचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत। आज रोजी निकालाची घोषणा ही करण्यात आलेली आहे। पुन्हा विकास पॅनलच्या आहे त्यात सगळ्यांच्या प्रयत्नांनी भरपूर भरघोस मतांनी मी निवडून आले। त्याबद्दल आमचं विकास पॅनलचं आणि पॅनल प्रमुखांचं धन्यवाद। कोणत्या ह्याच्यात पॅनल निवडून आले? विकास पॅनल मार्फत किरणमयी विकास सोनवणे। काय? किरणमयी विकास सोनवणे मिळालेली होती, तरी
विकास पॅनलमार्फत मला 802 मतांनी विजय प्राप्त झालेला असून मला ज्या उमेदवारांनी सदस्यांनी निवडून दिले त्यांचे मी जाहीर आभार मानतो. माझे 2 शब्द. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत निवडून आले? तुम्हाला तिकीट कोणत्या कॅटेगरीत मिळालं? मला भटक्या मुक्त जाती जमाती निवडून दिलेला आहे. ओके सर. पतसंस्थेचा 2018 ते 2023 हा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम आम्ही विकास पॅनल या नावाने एकूण 15 उमेदवारांनी या पॅनलमार्फत उमेदवारी केली होती. या उमेदवारीच्या विरोधात अनेक दिग्गज यापूर्वी पतसंस्थेचे माजी चेअरमन असलेले त्यांनी सर्वांनी आमच्या पॅनल विरुद्ध शत्रू टोकले होते. परंतु आम्ही आमचा एकच नारा ठेवला होता, एकच ध्यास आणि पतसंस्थेचा विकास. आज आमच्यावर सर्व सभासदांनी विश्वास ठेवून आमच्या